नेहमीचा आणि ओळखीचा डायलॉग, म्हणजे कॅमेरा रेकॉर्ड करते की नाही माहीत नाही. आणि तुम्हाला सर्वांना इन ॲडव्हान्स, किंवा हा जर ब्लॉग गुढीपाडव्याला आला तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता माईकचा सेटअप चेंज केला आहे ह्यामध्ये, त्यामुळे आवाज कसा येतो ते पण सर्व चालू आहे. म्हणजे कसं, जेव्हा नवीन कॅमेरा घेऊ तेव्हा सर्व टेस्टिंग क्लिअर असतील. तर गुढीपाडव्यासाठी राईड प्लॅनिंग चालू आहे आणि धनंजय सतत फॉलोअप घेतो. मी ऑलरेडी सांगितलं की आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ, आणि त्र्यंबकेश्वरचं म्हटलं तर साधारण 180 किलोमीटर वगैरे आहे, म्हणजे 3 ते 4 तास, म्हणजे 4.5 तासापेक्षा अधिकचा टायमिंग लागणारच आहे. आणि त्यासाठी तयारी चालू आहे. बाईक ॲज युजल काही टेन्शन नाही आहे मला बाईकचं, फक्त थोडीशी वॉशिंग करून घ्यायला पाहिजे आणि चेन ल्यूब. तर हा थोडा क्रिटिकल एरिया असतो, त्यामुळे सांभाळून चालावं लागतं. बस स्टॉप आहे, रिक्षा थांबतात अचानक, हे झाड मध्ये आहे, तिथे झाड त्याच्या जागेवरतीच आहे पण त्याच्या बाजूने रस्ता गेलेला आहे. तर हा जो टेकी एरिया आहे, तर ॲक्सेलरेशन टेन्शनर थोडा मी चेंज केलाय, थोडा लूज केलाय, त्यामुळे पॉवर डिलिव्हरी वेगळी आहे. थोडासा ॲव्हरेजमध्ये पण फरक पडेल, कारण आता ॲव्हरेज येतोय साधारण 32-33चा ॲव्हरेज येतोय. तर टेन्शनर थोडा लूज केला आहे, त्यामुळे ॲव्हरेज थोडासा वाढेल, म्हणजे 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरचा फरक पडेल. 35पेक्षा पण कमी जातो ॲव्हरेज. सो दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. हां, इथे खड्डा होता, तो खड्डा त्याने बुजवला, पण ते थोडासा ठेवलेला आहे, एक्स्ट्रा टारमॅक ठेवलेलं आहे. बाबा, तर ही गाडी कशी साईडला घेतलेली आहे, अर्धी गाडी रस्त्याच्या खाली उतरवली, त्याने गाडी एकदम अर्धा रस्ता कव्हर करायला ठेवलेली आहे. तर आज आहे शनिवार, बऱ्याचशा कॉर्पोरेट ऑफिसेसना सुट्टी असते, त्यामुळे आज तुम्हाला इथे काही गर्दी दिसणार नाही. आणि सहसा शनिवारची गर्दी नसते अनलेस अँड अनटिल इट इज वर्किंग डे. यस, समटाइम यू गेट ॲब्सोल्युटली नथिंग ऑन दिस रोड. म्हणजे काही, म्हणजे ट्रॅफिक अजिबात नसतं. बाबा बाबा, ते ह्याच्यामुळे ह्याने जागा नाही ठेवली आतमधून चालायला, म्हणून त्याने बाहेरून गाडी घातली. सो त्या बस ड्रायव्हरची पण काय चुकी आहे जर त्याने रॉंग साईडला गाडी घातली, कारण लोक चुकीच्या ठिकाणी उभे करतात. तुम्हाला क्रॉस करायला, तुम्हाला माहिती आहे रस्ता वरती ट्रॅफिक जास्त असतं. हा दुसरा ट्रिकी एरिया आहे. अचानक गाड्या इकडनं येतात
आणि फिव फिव फिव. तर उद्या गुढीपाडवा म्हणून बऱ्याच ऑफिसेसमध्ये सेलिब्रेशन आहे. तसं माझ्या पण ऑफिसमध्ये सेलिब्रेशन नाही म्हणत, पण एक छोटा मीटअप असणार आहे. तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून घेऊन चाललो आहे पुरी. पुरी आणि मटर, आलू मटर आहे बाबा. आज मी बोललो की गर्दी नाही आहे, तर काय हालत चालू आहे रोडवरती. अक्षरशः रॉंग साईडने म्हणजे रॉंग साईडने म्हणा, ओव्हरटेकिंग एवढी चालू आहे, गर्दी कमी आहे म्हणून सर्वांचे ॲड्रेनालिन रश आहे, एकदम फास्ट होत चालली आहे. सो त्यांना दोष नाही देऊ शकत, कारण ते तसंच आहे. ऍक्च्युली हा ओव्हरटेकिंग साठी रस्ता नाही आहे, पण आपल्याला स्वभाव असतो लोकांचा, सवयीचा परिणाम आहे की बाबा ठीक आहे बाबा चलो, आपल्याला पुढे जायचंय. पण हा ओव्हरटेकिंग साठी रोड नाही आहे. हा तुम्हाला फक्त सिंगल लेन रोड आहे, स्टेट हायवे पण नाही आहे. त्याला काही रोडच म्हणू शकतो, ना हायवे, ना नॅशनल हायवे, ना स्टेट हायवे, ह्या काही नाही आहे. त्यामुळे इथे चालवताना तुम्हाला सांभाळूनच चालवावी लागणार. आणि बाईक रायडिंग हा जबाबदारीचा शौक आहे. जेवढी जबाबदारीने जास्त चालवणार तेवढ्या जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार. आता 3 ॲव्हेंजर पुढे काय हे आणि आता ओव्हरटेक करून गेले. म्हणजे मला वाटतं ॲव्हेंजर इज मोस्ट प्रेफर्ड बाईक इन सिटी इन क्रुझिंग. कारण त्याला दुसरं कुठलं ऑप्शन म्हणजे पॉकेट फ्रेंडली असं काहीच ठेवलेलं नाहीये बाबा, असं काहीच ठेवलेलं नाहीये बाबा. मग कधी कधी असं वाटतं ना, ते कोविड काळ चांगला होता. हा तिकडे थोडंसं बाहेर फिरायला हे नव्हतं, पण थुकायला बंदी, त्याच्यानंतर मग शिंकता खोकताना तोंडावरती हात घ्यायचा, आता ते कोणीही पाळत नाही. ऍब्सोल्युटली कुठेही अडकलो नाही, इवन सिग्नल पण सुटला लवकर. तेव्हा वाघोबा वाघोबा वाघोबा